सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो। आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। असा कायदा जर महाराष्ट्र सरकार करणार असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी मनापासून आभारी आहे। बरोबर आहे ना, जर कोणी बदनामी करत असेल, जर कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत असेल तर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे। पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, निवडणुकीपूर्वी हे जे पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे वचन देतात ते निवडून आल्यानंतर जर कोणत्याही पक्षानं किंवा नेत्यानं पूर्ण केलं नाही तर त्यापुढील 5 वर्षात त्या नेत्यावरती, त्या पक्षावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। हा देखील एक कायदा बनवा ना। आणि मला तुम्हाला देखील सांगायचं आहे, आपल्या रील्सला लाखो व्ह्यूज येतात पण आपल्या पेजवरती फॉलोअर्स काही हजारच आहेत। तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपलं पेज फॉलो करा, जेणेकरून आम्हाला असे मुद्दे रोज उठवण्याचं बळ मिळेल।